सर्वात अगोदर तुम्हाला गुगल क्रोमला किंवा कोणत्याही तुमच्या आवडीच्या ब्राउझरला यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला CSP.in या ठिकाणी टाकायचं आहे आणि एंटर करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही अशा प्रकारे CSP.in ला येऊन जाशाल. ठीक आहे. इथं तुम्हाला भरपूर सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो असं दिसतं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन आणि जॉईन नाव बटन दिसत असेल. जर तुम्ही एक्झिस्टिंग युजर असाल तर तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे, किंवा जर तुम्ही नवे युजर आहात तर तुम्हाला जॉईन नावावरती क्लिक करायचं आहे. आता जॉईन नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर अशी स्क्रीन दिसेल. तर स्क्रीनमध्ये दिलेले जे पण इनपुट आहे, जेवढे पण इनपुट आहे तुम्हाला ते एंटर करायचे आहे. सपोज मी एंटर केलं, हा माझा आधार नंबर. त्याच्यानंतर तुम्हाला खाली एक कन्सेंट असेल की कशासाठी आधार नंबर वगैरे दिलेला आहे आपण त्याकरता. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन पूर्णपणे वाचून घ्यायची आहे. ठीक आहे. तर तुमचं एक वेळेस वाचून झाल्यानंतर तुम्हाला ते ॲग्री वरती क्लिक करायचं आहे. ॲग्री केल्यानंतर तुम्हाला तुमचं कन्सेंट व्हेरीफाय होणार. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड करायचं. प्रोसीड झाल्यानंतर तुम्हाला OTP येतो. तर तो OTP तुम्ही टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट लॉग इन व्हाल. तर ह्या प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन इथं करू शकतात. किंवा तुम्हाला काही पण इश्यू असला तर या ठिकाणी प्ले वरती जायचं आहे की CSP मध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. या ठिकाणी दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याकडे दिलेले आहेत पर्याय. आता तुम्ही नवे युजर आहात. तर नवे युजर साठी सपोज तुम्ही म्हणजे एक्झिस्टिंग युजर आहात तर तुम्ही इथे येऊन तुम्हाला सिंपल लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन इनपुट बॉक्स दिसतील आणि तुम्हाला दोन मेथड्स आहे. एक आहे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे, दुसरा आहे मेल आणि OTP. तर तुमच्याकडे दोघे पर्याय आहे. सपोज मी माझा पर्याय यूज करतो. आता मी लॉग इन झालेलो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समोर अशी स्क्रीन दिसेल. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जस्ट एक पोस्टर दिसेल. तर हा तुमचा डॅशबोर्ड असणार आहे. तर डॅशबोर्डमध्ये पहिले तर हे नंबर काउंट असतील तुमच्याकडे. डेली लाईफ तुमचे जे पण बिझनेस असणार आहे त्याचे नंबर्स असणार इथं. त्याच्यानंतर इथं दोन ग्राफ असणार आहे. तुमचा टोटल सेलचा ओव्हरव्ह्यूचा ग्राफ असेल आणि तुमचा अर्निंगचा ओव्हरव्ह्यूचा ग्राफ असेल. तर त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक वॉलेटचा तुम्हाला एक UI दिसेल. त्याच्यामध्ये तुमची जी पण रक्कम असेल तुमच्या वॉलेटमध्ये ती इथं दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचं ह्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी गोलचं ग्राफ दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही जे पण देवाणघेवाण तुमचे जे पण ट्रान्झॅक्शन असतील ते ह्या ठिकाणी दिसतील.